लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिक महानगरपालिकेच्या भोंगळ कारभार खोदकामामुळे पाणी पुरवठा ठप्प. मखमलाबाद रोडवर पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. सविस्तर बातमी. नाशिक शहरात सध्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू असून याच कामांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पंचवटी परिसरातील मखमलाबाद भागात रस्त्याच्या खोदकामादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे पिण्याच्या पाण्याची मुख्य लाईन फुटल्याची घटना समोर आली आहे. गेल्या 2 दिवसांपासून या भागात पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागल्याचे चित्र दिसून आले. मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅस्टेल सिग्नल परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे पाणी पुरवठा करणारी लाईन फुटली. या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले, तर दुसरीकडे नागरिक पाण्यासाठी हवालदिल झाले होते. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कंत्राटदारांकडून पाणी लाईनची दुरुस्ती करून घेण्यात आली. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळीही पाणी पुरवठा पूर्ववत झाला. या घटनेमुळे नाशिक महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमाच्या तयारीत नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. यावेळी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, कविताताई आव्हाड, अध्यक्ष बिंदू फाउंडेशन यांनी प्रशासनाने अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. मित्रांनो, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक शहरामध्ये विकास कामाच्या नावाखाली रस्ते बंद आहे. आंतरराष्ट्रीय लेवलला इंधनाची टंचाई आहे. त्याचबरोबर विकास कामाच्या नावाखाली गेल्या 3 दिवसापासून नाशिक शहरामध्ये, विशेषतः पंचवटीमध्ये पाणी प्यायला लोकांना नाहीये. विशेषतः महापौर मॅडमांनी एक घोषणा केली की नाशिकमध्ये आपण पाण्याच्या बाबतीमध्ये थोडंसं नियोजन करण्यासाठी 3 दिवस आम्हाला वेळ द्या. किती वेळ द्यायचा? नागरिक हे की नागरिकांना तुम्ही वेटीस ठेवलाय, आणि हे वेटीस ठेवत असताना अशा पद्धतीनं विकास कामाच्या नावाखाली तुमची पाईपलाईन कुठे आहे, तुमचा रस्ता कुठे आहे, तुम्हाला हे कळत नाही का पाईपलाईन कुठे आहे. पाईपलाईन तुमचे अधिकारी करतात काय? या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जर अशा पद्धतीनं पाईपलाईन फुटून या नागरिकांचं लाखो लिटर पाणी वाया जातंय, या बाबतीत नाशिक महापालिकेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं एक वैयक्तिक नागरिक म्हणून मला वाटतंय. हे नागरिकांचं पाणी आहे, हे नागरिकांचं पाणी आहे, शहराचं पाणी आहे. याचा अपव्यय अशा पद्धतीने होतोय विकास कामाच्या नावाखाली. या बाबतीत महापालिकेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं एक वैयक्तिक एक नागरिक म्हणून मला स्वतःला वाटतंय. दिलीप मोरे, जय हिंद, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.